नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त असा नाश्ता बनवतोय। सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवलाय। पॅन गरम झाला की यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालंय। इथे आता मी 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं हे मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलंय, ते घालायचं आहे। आणि आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 मिनिट। याचा छान असा सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि आता हिरवी मिरची सुद्धा तेलावरती परतून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी आलं आणि लसूण किसून यामध्ये घातलं आहे। अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी इथे किसून घेतल्यात। तर हे सगळं आता आपल्या तेलावरती कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी 1 वाटी यामध्ये कोबी घालते। कोबी मी किसून घेतला आहे आणि यानंतर 1 वाटी किसलेलं गाजर यामध्ये घालायचं आहे। आता हे दोन्ही आपल्याला परतून घ्यायचं आहे। कोबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, तर हे ड्राय होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। हे परतत असतानाच यामध्ये आपण मसाले घालूया। तर यामध्ये मी पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। इतकेच मसाले यामध्ये घालायचे आहेत। आपण सुरुवातीला जे जाडसर वाटून मसाले घातले त्याची चव खूप छान येते इथे, त्यामुळे जास्त मसाले घालायची इथे गरज नाही आहे। आता हे आपण परतून घेऊया, अगदी ड्राय होईपर्यंत परतूया आणि आपलं जे कोबी आणि गाजर आहे ते सुद्धा अगदी सॉफ्ट होईल। तर हे मी असं 3 ते 4 मिनिटं परतून घेतलं आहे आणि हे सगळं असं छान सॉफ्ट झालं। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, गॅस बंद करायचा आहे आणि हे आता थंड करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत इथे मी दुसरा बाउल घेतला आहे। यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। यानंतर इथे मी अर्धा कप यामध्ये बेसन घालते आहे। बेसनामुळे रेसिपीला चव खूप छान येते। इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे। आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे, त्यामुळे मीठ इथे कमी घालायचं आहे। यानंतर इथे मी 1 चमचा कसुरी मेथी थोडीशी तव्यावरती गरम करून घेतली आणि आता हातावरती कुस्करून यामध्ये घालायची आहे। यानंतर इथे अर्धा चमचा ओवा हातावरती असा चोळून यामध्ये घालायचा आहे। कसुरी मेथी आणि ओव्याची टेस्ट खूप छान लागते इथे, त्यामुळे नक्की घाला। यानंतर ज्या भाज्या आपण परतून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहेत। तर इथे जर तुमच्याकडे गाजर नसेल तर फक्त कोबीपासून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आज आपण याचे पराठे बनवतोय। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर कोबी ओलसर असतो, भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर हे मळण्यासाठी आपल्याला खूपच कमी पाणी लागतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे। एकत्र पाणी घालू नका, नाहीतर मग पीठ सैल होऊ शकतं। तर याचा घट्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर अगदी पौष्टिक असे हे पराठे तयार होतात। तर यामध्ये मी आता थोडंसं तेल घालते आहे। 1 चमचा तेल घातलं आणि पुन्हा मळून घेतलं। तर हे पीठ आपलं मळून तयार आहे पराठ्यांसाठी। आता आपण पराठे लाटून घेऊया। तर यातला मी एक गोळा घेतला आहे आणि हा गोळा आता सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता याचा पराठा आपण लाटून घेऊया। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा पराठा लाटून घ्यायचा आहे। हा तुम्ही असाच भाजू शकता। मी इथे एका प्लेटने किंवा झाकणाने याला राऊंड शेप देऊन घेते। दिसायला छान दिसतो पराठा। तर इथे आता एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकूया आणि हा असा राऊंड आपला पराठा तयार आहे। तर इथे मी आणखी एक पराठा बनवून घेतला आहे। आता आपण पराठे भाजून घेऊया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे।
इथे आता सुरुवातीला तेल तूप काही घालायचं नाही आहे, असाच पराठा घालायचा तव्यामध्ये आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ। तर दोन्ही बाजूने भाजून घेतल्यानंतर यावरती आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे आणि आता दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घेऊया। तर अगदी झटपट होणारा असा हा पराठा आहे। नाश्त्याला टिफिनला सुद्धा तुम्ही बनवू शकता। याबरोबर तुम्हाला टोमॅटो केचपची चटणीची सुद्धा गरज नाही आहे, असाच हा चवीला खूप छान लागतो। मुलं कोबी खात नाहीत, अशा पद्धतीने तुम्ही जर पराठा बनवून दिला तर मुलं अगदी आवडीने खातील। तर हा पराठा तयार आहे, मी काढून घेते। तर हा इथे आता मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केला आहे। तर अगदी मस्त झटपट होणारा पौष्टिक असा हा कोबीचा पराठा तयार आहे। नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।